आणि मला वाटतं या ठिकाणी दुसरा नोचा इशारा पंचांमार्फत आमच्या पर्यंत येतोय आणि जवळजवळ फ्री हिटचाही इशारा पंचांनी केलेला आहे. सुंदर असा फटका, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या अलीकडच्या भागात. धावसंख्या एका धावेने पुढे सरकली. सुंदर असा फटका पुनश्च एकदा पाहायला मिळतोय मैदानात. पूर्ण ताकदीनुसार खेळलेला फटका. सुंदर असा प्रहारदार चेंडू आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. ज्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून समीर साळुंके यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं आता जवळ नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्या पर्यंत पोहोचतोय. धावसंख्या सुंदर असा फटका आणि सुरेल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धनंजय सरांकडून. त्यांचीच बॅटिंग चालू आहे. सुंदर असा फटका, तेवढंच सुरेल असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि व्हाईटचा इशारा पंचांकडून चेंडू दंडित केला जातोय आणि चेंडू मार्फत धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. अवंतर धाव. पुन्हा एकदा सुंदर पार, षटकारामध्ये परिवर्तित होतोय चेंडू. धावसंख्या बदलते. धावसंख्या जवळजवळ 6 धावांनी पुढे सरकते. पुन्हा एकदा तोच निर्णय, तोच प्रहार आणि धावा 6. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुरेल क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय आम्रपाली संघाकडून. स्वामी पीएमसी संघाचा मात्र रणमशीन चालूच आहे आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. बेचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यास 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. मागे सुंदर असा फटका. फरक येतोय. ते काढ ना, स्कोर दिसतोय. सुंदर असा प्रहारदार चेंडू होता आणि 2 धावा घेण्यासाठी
पुन्हा एकदा सुरेल फटका पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतं अजितला. षटकार, पुन्हा एकदा षटकारामध्ये तब्दील केला जातोय चेंडू. आणि जवळजवळ अतिशय एका धावेवरती समाधान मानायला लागणाऱ्या चेंडूवरती 2 धावा दिल्या गेल्या. सुंदर असा प्रहार आणि सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय, चौकारामध्ये तब्दील होतोय. धाव संख्या 4 धावांनी पुढे सरकते. आणि आता मात्र सुरेल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सीमारेषेच्या त्या प्रवर्गात. सीमारेषेच्या क्षेत्रात एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवतील असं म्हणावं लागेल. सुंदर असा प्रहार आणि जवळ जवळ नोचा इशारा पंचांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचतो. धाव संख्या 9नेच पुढे जाताना दिसते. आणि सुरेल असा फटका, षटकार. पंचांसोबत कोणीही भांडणं करायची नाहीयेत. आणि या ठिकाणी वैभव गावडे याची हाफ सेंचुरी झालेली आहे. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा फटका आणि या ठिकाणी सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पंचांकडनं आऊटचा इशारा येतोय. जवळ जवळ 89 धावा फलकावरती लागल्यात. आम्रपाली संघाला मात्र आता हे आव्हान डोंगरा एवढं वाटेल. आता एवढंच म्हणावं लागेल, गोष्ट छोटी मगर डोंगरा एवढी. 90 फक्त आणि फक्त 90 धावा करायचा. आम्रपाली संघाचा मागील काही लेखाजोखा पाहिला असेल, मागील काही इंटरनॅशनल मॅचेस पाहिले असतील तर त्या नगण्य आहेत. मागे एका मॅच मध्ये 100 धावांचा रन चेस केला होता, ते पण फक्त आणि फक्त 3.3 ओव्हर मध्ये. आदेश सर स्वतः मैदानात जाऊन काय
3 बॅट घेऊन गेलेले आहेत खेळाडूंना आदेश देण्यासाठी. संघ मालक या ठिकाणी एक वेगळ्या जोशात आहेत. वैयक्तिक पहिल्यानी संघातर्फे पहिलं षटक दत्ता सरांच्या हातात. दत्ता सर स्वतः स्वामी पीएमजी संघाकडनं पहिल्या षटकाचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेताना आणि समोर मात्र निनाद कदम आणि अभय सर. निनाद वरच्या बाजूने तर अभय सर खालच्या बाजूने संघाच्या फलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. पंचांमार्फत सामना सुरू करण्याचा थेट इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सामन्याला सुरुवात होती आणि पहिला चेंडू खेळून काढला जातोय. एका धावेवरती आम्रपाली संघ आपल्या संघाचं खातं खोलतोय. पुढचा चेंडू सूर्याला असा फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमारेषा क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. 2 धावेवरती आम्रपाली संघ पोहोचतोय आणि या ठिकाणी सूर्याला असा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र पंचांकडून व्हाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत अवांतर धावेने 1 धाव पुढे सरकतोय आम्रपाली संघ. सुंदर असा प्रहार, षटकार. नवव्या धावेवरती आम्रपाली संघ पोहोचतोय. सुंदर असा प्रहार, पुन्हा एकदा षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावेवरती. नाही इट्स ओके. संघाचे मालक तुम्ही, असं कसं सांगणार आम्ही तुम्हाला काही काम. जाताना फक्त ठरले ते आपले 5 करोड देऊन टाका. सुंदर असा चेंडू कमबॅक बघायला मिळतोय. मात्र 5 चेंडू नंतर 21 धावा संघ पालकावरती लागल्यात. सुंदर असा फटका आणि जवळ जवळ संघ पोहोचतोय तो 27 धावेवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी धावसंख्या बरोबर भरून काढण्यात यश प्राप्त होतं त्या आम्रपाली संघाच्या दोन्ही संघ फलंदाजांना. मात्र स्वामी पीएमजी संघाने नो आणि वाईड वरती कुठेतरी प्रतिबंधक लावलाय. अवांतर धावेवरती कुठेतरी प्रतिबंधक लावण्यात यश प्राप्त करतोय स्वामी पीएमजी संघ. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. सुंदर असा फटका षटकारात तब्दील करून टाकला जातोय. धाव संख्या बदलते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 34 या धावेवरती आम्रपाली संघ स्थानापन्न होतोय. कुठेतरी अंगाच्या पूर्ण ताकदीनुसार केलेला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू प्रत्यावर्तित केला जातो. षटकारापर्यंत धाव संख्या अतिशय वेगवान पुढे सरकली जाते. धाव संख्या झाली ती 40. एक चेंडू एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 या धाव संख्येवरती आम्रपाली संघ जाऊन स्थानापन्न होतोय. वैभव याचे पडे दोन्ही महागड्या चेंडू नंतर पुढील चेंडूसाठी वैभव सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा सुरेल फटका पाहायला मिळतोय आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण सीमा क्षेत्रात पाहायला मिळतंय. 4 धावेने धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकली. चौ 48. सुंदर असा फटका आणि अतिशय सुरेल असा झेल टिपला जातोय.
आणि पहिला गडी गारद होतोय आम्रपाली संघाचा. जवळ जवळ स्कोर अगदी बरोबर आपल्या एका आवाक्यात आणून ठेवून अभय कांबळे आउट झालेत. त्याची जागा घ्यायला गेलेत ते अभिषेक साळवी. वैभव यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अभिषेक आणि जवळ जवळ कोणत्या संघाने न कळत चेंडू सरळ सरळ अगदी यष्ट्यांमध्ये घुसला आणि तिरफाचित करून गेला. अभिषेक खातं न खोलता डकआउट वरती तंबूच्या बाजूने पुढे सरकलेत. वैभव याचा पुढचा चेंडू, सामना करण्यासाठी संचित सज्ज होतोय आणि सुंदर असा प्रहार केला गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 या धावसंख्येवरती आम्रपाली संघ पोहोचतोय. 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असं अजित मात्र आता सज्ज होतोय वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे तिसऱ्या षटकांच्या. दोन चेंडूच्या नंतर समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 49 धावावरती स्थिरावते. अतिशय किफायतदार षटक पाहायला मिळते आपल्याला आणि सुरेल असं आपल्याला चेंडू आणि या ठिकाणी पंचांमार्फत नॉट आउटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. एक धाव चोरण्यात यश प्राप्त होतं 50 या धावेवरती. 51 धावा ना. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण कुठे धावचित करण्याचा संधी होती मात्र 52 धावांवरती पोहोचतोय तो संघ. चार चेंडूच्या समाप्तीनंतर आणि या ठिकाणी जवळ जवळ तिसरा गडी गारद होतोय. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आपल्याला आणि अतिशय सुरेल असं क्षेत्ररक्षण टिल्ल्याकडून. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 53 अतिशय 53 धावा. जवळजवळ 6 षटकार गरज आहे. 6 चेंडूत 39 धावांची आवश्यकता. खरोखर अजितचं हे षटक अतिशय महत्वाचं षटक ठरलंय या मॅच मध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे चौथं षटक जड्डूच्या खांद्यावरती जबाबदारी आणि पाहायला आम्रपाली संघाने आपल्याला एक कामगिरी करून दाखवावी लागेल.
आणि या ठिकाणी गडी गारद होतोय 54 या धाव संख्येवरती. आता 3 चेंडूत जवळजवळ 43 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 43 धावांची आवश्यकता. मॅच आहे, कधी काही होऊ शकतं. एका चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आणि आम्रपाली संघाने जर हे केले तर विश्वविक्रम होऊ शकतो. आणि अशा प्रकारे स्वामी पीएमजी संघ फायनल मध्ये दाखल होतोय विजयावरती शिक्कामोर्तब करत. आणि आम्रपाली संघ आम्रपाली संघ अशा प्रकारे चांगला खेळ केलात. पहिले तिन्ही नॉकआउटचे सामने खिशात घालून सेमीफायनल पर्यंत पोहोचलात. काही असतं होतं, क्रिकेटचा खेळ आहे, हार जिदी होतच असते. त्यामुळे खेळल्याबद्दल खरंच कौतुकास्पद खेळी केली संघ मालकातर्फे. गिरीश गोलब सर अंगणवाडीचे कोच मैदानात दाखल आणि सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन करताना मनोधैर्य वाढवण्यासाठी. तसंच संघ मालकही मैदानात दाखल होत आहेत. हॅलो, स्वामी डेव्हलपर्स स्नेहा SPL चा 16 रंगतदार 16 क्रिकेटचा या ठिकाणी आयोजन केलंय. त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांतर्फे, क्रीडा प्रेमींतर्फे आणि खेळाडूंतर्फे मी दत्ता सरांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. कोणीतरी आपला